नमस्कार, मी डॉक्टर दीपा विठ्ठलराव गीते, प्रभाग क्रमांक 12 मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवार म्हणून उभी आहे आणि ब मधून उभी आहे। माझे सहकारी अ मधून प्रियांका विश्वजित गायकवाड या आहेत आणि क मधून मीना चंद्रकांत साळुंके ह्या आहेत आणि ड मध्ये गणेश सुरेश गोमसाळे हे आहेत। प्रभागातील मतदार बंधू भगिनींना आमची विनंती असेल की त्यांनी आम्हाला काम करण्याची परत एकदा संधी द्यावी आणि त्या माध्यमातून जे उर्वरित राहिलेली कामं आहेत ती आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे। जे रोड असतील, नाल्या असतील किंवा लाईटचं काम असेल, पाईपलाईनचं काम असेल, 90% कामं झालेली आहेत, पण जे 10% राहिलेली आहेत तर ती कामं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत। आणि तसेच लातूर शहरामध्ये 18 प्रभागापैकी 12 नंबरचा प्रभाग हा कसा नंबर 1 मध्ये आणता येईल, जेणेकरून वार्डामध्ये सगळ्या सुविधायुक्त असा प्रभाग आणि स्वच्छ प्रभाग कसा राहील याचा आम्ही 4ही जण मिळून प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी प्रियांका विश्वजित गायकवाड, प्रभाग 12 अ मधून निवडणूक लढवत आहे भारतीय जनता पार्टीकडून आणि लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभारासाठी भारतीय जनता पार्टीतील आम्ही 4ही उमेदवार दीपाताई गीते, मीनाताई साळुंके, गणेशदादा गोमसाळे, आम्ही 4ही उमेदवाराला मतरूपी आशीर्वाद द्या आणि विजयी करा हीच नम्र विनंती करते। मी मीना चंद्रकांत साळुंके, प्रभाग 12 मधून निवडणुकीला उभे आहे क मधून। तरी आमचे सहकारी आहेत प्रियांकाताई गायकवाड, गणेश भैया, दीपाताई गीते यांच्यासोबत आम्ही जे काही उर्वरित कामे आहेत ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, मी ॲडव्होकेट गणेश गोमसाळे, भारतीय जनता पार्टीच्या मागल्या 5 वर्षांमधला जो कार्यकाळाचा अनुभव होता, मान्य दीपाताई गीतेच्या रूपाने, आईच्या रूपाने वार्डात काम करण्याची संधी भेटली होती। मी आणि माझे सहकारी अमोल गीते यांनी पूर्ण प्रभागामध्ये जी काही विकास कामे होती त्याचा खूप मोठा धडाका मारला। त्यामध्ये जवळजवळ 30 ते 35 कोटीची विकास कामे आम्ही पूर्ण केली। प्रभागामध्ये आणखी 10 काही कामं शिल्लक असतील, रोडची, नाल्याची, गटारीची, ते आम्ही उर्वरित काळामध्ये करणार आहेत। त्यासोबत जे काही नागरिकांच्या सगळ्यात चांगलं काय काम केलं तर आम्ही 24 आवर्स उपलब्ध राहिलो प्रभागात नागरिक, त्यांच्या कॉलवर, मिस कॉलवर आम्ही लोकांना प्रतिसाद दिला, त्यांच्या घटनास्थळी उपस्थित झालो, त्यांच्या अडीअडचणीमध्ये सुखदुःखात उपस्थित झालो। त्यामुळे प्रभाग 12तील नागरिक, सर्व आमची जनता, माता भगिनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। त्यामुळे ते कुणाच्याही बोलथापाला बळी पडत नाहीत आणि प्रभाग 12च्या माजी नगरसेवक दीपाताई गीते, शशिकलाताई गोमसाळेजी होत्या आणि प्रवीणजी आंबुलगे असतील आणि साळुंकेजी होते, त्यांच्यासोबत आता ताकदीने सर्व इतर पुढच्या टीमसोबत सर्व नागरिक हे आहेत असं मला ठाम विश्वास आहे आणि त्यांच्याच आशीर्वाद रूपाने आम्ही बहुमताने विजयी होणार आहे। काँग्रेसचे त्यांचा आरोप त्यांनी त्यांच्या पक्षातील लोकांसाठी केला। कसं असतं, ज्याच्या पोटात जे असतं, म्हणजे ज्यानं स्वतः जे अनुभवतो, ज्याच्या डोक्यात जे असतं, ज्याच्या घरात जी शिस्त, ते तसाच चष्म्याने ते दुसऱ्याच्या घराकडे बघत असतात। म्हणजे माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणजे दुसऱ्याच्या बी झाला नसेल अशी जी भावना असते, तसं काँग्रेसचे नगरसेवक कधीच कुठं फिरायनात, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक फिरलेत म्हणून आमच्यासोबत ही जनता जी आहे ती तुम्हाला आशीर्वाद देताना दिसत आहे। त्याचं मुख्य कारण आहे की आज आमच्याकडे जवळजवळ 4 ते 5 हजार कॉन्टॅक्ट डोर टू डोर आहेत आणि सर्व नागरिक आमच्यासोबत उपस्थित आहेत। त्यांचा आरोप आम्ही 16 तारखेला सिद्ध करून दाखवू, त्यांचा आरोप खरा आहे का खोटा आहे हे 16 तारखेला सिद्ध होऊन जाईल। धन्यवाद।